सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, मे महिना नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येतं? तळपणारं ऊन, तापलेली जमीन आणि शेतीसमोर उभं ठाकलेलं एक मोठं आव्हान. पण ह्याच आव्हानाला आपण संधीत बदलू शकलो तर? विचार करा, जर योग्य नियोजन आणि अचूक माहितीच्या जोरावर हाच महिना आपल्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरला तर कसा होईल? आज आपण ह्यातबद्दल बोलणार आहोत, एकदम सविस्तर. हाच तो प्रश्न आहे जो या दिवसांत प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असतो. मे महिन्यात भाजीपाला लावायचा म्हणजे एकतर मोठं नुकसान सोसायची तयारी ठेवायची किंवा मग अनपेक्षित नफा कमवायचा. पण हे सगळं अवलंबून असतं आपल्या निर्णयावर. आणि योग्य निर्णय घेण्यासाठी लागते ती योग्य माहिती. म्हणूनच आजचा हा आढावा शेवटपर्यंत नक्की बघा. ही फक्त एक ओळ नाही, तर हा एका अनुभवी शेतकऱ्याने दिलेला एक गंभीर इशारा आहे. मे महिन्यातली शेती म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाहीये, ती एक प्रकारची अग्निपरीक्षाच आहे. आणि यात अशा 3 गोष्टी आहेत ज्यांच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर ते थेट नुकसानीलाच आमंत्रण देतं. चला तर मग सगळ्यात आधी हे 3 धोके आहेत तरी काय ते समजून घेऊया. तर बघा, पहिला आणि सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे अतिउच्च तापमान. यामुळे होतं काय की पिकांची वाढ जागेवरच थांबते. दुसरा धोका आहे पिकांची खुंटलेली वाढ. म्हणजे जास्त तापमानामुळे झारं माना टाकतात, आलेली फुलं गळून पडतात आणि उत्पादन शून्य होतं. आणि तिसरा, जो खूप मोठा धोका आहे, तो म्हणजे बाजाराचा अभ्यास न करता कोणतीही भाजी लावणं. यामुळे होतं काय की पीक बाजारात येतं पण त्याला मागणीच नसते. मग भाव मिळत नाही आणि सगळी मेहनत अक्षरशः वाया जाते. पण थांबा, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच. काय होईल जर आपल्याला यशाचा एक असा सिद्ध आराखडा मिळाला, जो या सगळ्या आव्हानांवर मात करून आपल्याला नफाच मिळवून देईल? हो, असा एक मार्ग आहे, जो अनुभवाच्या कसोटीवर सिद्ध झालेला आहे. आता त्या आराखड्याकडे जाण्याआधी एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट. अशाच प्रकारची खोलवर आणि तज्ज्ञांनी दिलेली माहिती नियमित मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे कोणतीही महत्वाची माहिती आपल्याकडनं सुटणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या आराखड्यातला प्रत्येक मुद्दा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण आधी आव्हानं समजून घेऊ, मग संरक्षणाची पहिली भिंत कशी उभारायची ते बघू आणि त्यानंतर एक एक करून त्या 8 पिकांबद्दल जाणून घेऊ, जी आपल्याला नफ्याची हमी देतात. हा आराखडा मे महिन्याच्या आव्हानांना नफ्याच्या संधीत बदलण्यासाठी नक्कीच मदत करेल. चला, आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. आपण पुन्हा एकदा त्या 3 मोठ्या आव्हानांकडे बघू आणि मग त्यांना सामोरं कसं जायचं यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांना भेटूया, ज्यांच्या अनुभवातून आपल्याला एक योग्य दिशा मिळणार आहे. हे आहेत मदनलाल शर्मा, 40 वर्ष. विचार करा, 40 वर्ष फक्त आणि फक्त भाजीपाल्याचं काम. याचा अर्थ त्यांनी शेतीतले कितीतरी उन्हाळे पावसाळे पाहिलेत, बाजारातले चढउतार अनुभवलेत. आणि जेव्हा एवढ्या अनुभवातून एखादी व्यक्ती बोलते ना, तेव्हा त्याचा प्रत्येक शब्द हा ज्ञानाचा खजिना असतो. आज आपल्याला त्यांचंच मार्गदर्शन मिळणार आहे. आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, एक प्रतिबंधात्मक उपाय. कोणतंही बी पेरण्याआधी एक लढाई जिंकायची आहे आणि ती लढाई आहे उष्ण वाऱ्यांपासून, म्हणजेच लूपासून आपल्या पिकांचं संरक्षण करण्याची. संरक्षणाची ही पहिली भिंत उभी करणं अत्यंत आवश्यक आहे. मदनलालजींचा पहिला आणि सर्वात मोलाचा सल्ला आहे लूपासून संरक्षण. हे जे पश्चिमेकडून येणारे गरम वारे आहेत ना, ते पिकांमधला सगळा ओलावा शोषून घेतात. त्यासाठी शेताच्या पश्चिम दिशेला एक अडथळा निर्माण करायचा आहे. यासाठी एकतर हिरवी नेट लावता येते किंवा मग ज्वारी, मका यांसारखी उंच वाढणारी पिकं लावून एक नैसर्गिक भिंत तयार करता येते. हे केल्याशिवाय पुढचं कोणतंही पाऊल उचलायचं नाही, हे पक्क लक्षात ठेवा. चला, आता आपल्या पहिल्या 2 मोक्याच्या पिकांकडे वळूया. ही पिकं निवडली आहेत त्यांच्या बाजारातल्या प्रचंड मागणीमुळे आणि त्यांच्या लागवडीच्या खास तंत्रामुळे. ही 2 पिकं म्हणजे या हंगामातले आपले पहिले शिलेदार आहेत. पहिलं पीक आहे कोथिंबीर. मे महिन्यात उष्णतेमुळे कोथिंबीर पिकवणं खूप अवघड असतं. त्यामुळे होतं काय की बाजारात आवक कमी होते आणि मागणी प्रचंड वाढते. मदनलालजी सांगतात की चांगल्या प्रतीचं बियाणं निवडा, कॅरी पद्धतीने लागवड करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, दर 2-3 दिवसांनी न चुकता पाणी द्या. यात जर खंड पडला तर पीक जळून जाईल. हे पथ्य पाळलं तर अवघ्या 45 ते 50 दिवसात हे पीक आपल्याला जबरदस्त नफा मिळवून देऊ शकतो. आता दुधी भोपळ्याबद्दलचा मदनलालजींचा सल्ला नीट ऐका, कारण इथंच अनेक जण चुकतात.
ते सांगतात की मे महिन्यात डावीकडे दिसणारी मचान पद्धत म्हणजे वेलीला वर मांडावावर चढवणं हे पूर्णपणे तोट्याचं काम आहे. कारण उष्णतेमुळे आणि गरम हवेच्या झोतामुळे वेल अक्षरशः जळून जाते. याउलट उजवीकडे दाखवल्याप्रमाणे जमिनीवरच वेल पसरू दिली तर जमिनीच्या थंडाव्यामुळे आणि पानांच्याच सावलीमुळे वेल उष्णतेपासून वाचते आणि उत्पादन अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त मिळतं. हेच आहे खरं अनुभवाचं ज्ञान. आता आपण अशा 3 वेलीवर्गीय पिकांबद्दल बोलूया, ज्यांची मे महिन्यात लागवड करणं म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या बाजारासाठी केलेली एक हुशार गुंतवणूक आहे. हे आहे भविष्याचा वेध घेऊन टाकलेलं एक अचूक पाऊल. यातली पहिली आहे मिरची. मे महिन्यात लागवड केली की बरोबर पावसाळ्याच्या सुरुवातीला आपलं पीक तयार होतं, जेव्हा बाजारात मिरचीची आवक कमी असते आणि आपल्याला चांगला भाव मिळतो. दुसरं आहे कारले. त्याच्या पानांची रचनाच अशी असते की ते उष्णता सहन करतं, त्यामुळे याला मचान पद्धत एकदम चालते. आणि तिसरं आहे दोडका, जो फक्त 40-45 दिवसांत तयार होतो, पण त्याच्या जलद वाढीसाठी बेड पद्धत आणि योग्य बेसल डोस देणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढे आपण अशा 3 अविश्वसनीय कणखर पिकांबद्दल बोलूया, जी पिकं म्हणजे एक प्रकारची सेफ्टी नेट आहेत. म्हणजे ही पिकं कठीण परिस्थितीतही चांगलं उत्पादन देण्याची जवळजवळ हमीच देतात आणि आपल्याला एक खात्रीशीर उत्पन्न मिळवून देतात. यात पहिलं आहे वांग. हे एक अत्यंत कणखर पीक आहे, ज्यावर उष्णतेचा फारसा परिणाम होत नाही. दुसरं आहे पालक. मे महिन्यात पालक लावला की उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मधल्या काळात जेव्हा बाजारात त्याची प्रचंड कमतरता असते, तेव्हा आपल्याला खूप चांगला भाव मिळतो. आणि तिसरी आहे आपली भेंडी. मे महिन्यात लावलेली भेंडी लांब, चमकदार आणि चवीला एकदम उत्तम येते. त्यासाठी मल्चिंगसह बेड पद्धत वापरणं सर्वोत्तम ठरतं. आता भेंडीच्या उदाहरणावरून मल्चिंगचं महत्त्व समजून घेऊया. मदनलालजी याला म्हणतात 1 बाण 3 निशाणे. म्हणजे बघा, जर मल्चिंग नसेल तर पाणी जास्त लागतं, तण काढायला मजुरे लागते आणि रोगराईसाठी औषधांवर खर्च होतो. पण मल्चिंग असेल तर पाणी वाचतं, तण उगवत नाही आणि रोगराई पण कमी होते. म्हणजे 3 कामांचा खर्च आणि मेहनत एकाच गोष्टीत वाचते. यालाच म्हणतात स्मार्ट शेती. तर मग या सगळ्या माहितीचं, या सगळ्या अनुभवाचं सार काय आहे? चला, या सर्व ज्ञानाला आपण एका सोप्या सारांशात एकत्र आणूया. हे फक्त मुद्दे नाहीत, तर हे आहेत 40 वर्षांच्या अनुभवातून आलेले 3 सोनेरी नियम. मदनलाल शर्मा यांच्या 40 वर्षांच्या अनुभवाचं सार या 3 मुद्द्यांमध्ये आहे. पहिला नियम, काहीही करण्याआधी लूपासून पिकांचं संरक्षण करा. दुसरा नियम, उत्तम प्रतीचं बियाणं निवडा, कारण त्यावरच उत्पादनाचा दर्जा आणि प्रमाण अवलंबून आहे. आणि तिसरा नियम, जमिनीची योग्य मशागत करून बेसल डोस द्या, जेणेकरून पिकांना सुरुवातीपासूनच एक मजबूत आधार मिळेल आणि त्यांची वाढ जोमाने होईल. आणि या सगळ्या गोष्टींचं जर काटेकोरपणे पालन केलं तर सरासरी फक्त 45 दिवसात म्हणजे 1.5 महिन्यातच पहिलं उत्पादन आपल्या हातात येऊ शकतं आणि नफा दिसायला सुरुवात होऊ शकते. हे ध्येय अवघड नाही, फक्त योग्य नियोजनाची गरज आहे. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो, अशाच प्रकारच्या उपयुक्त, सखोल आणि तज्ज्ञांच्या शेतीविषयक माहितीसाठी कृषी साथी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपलं ज्ञान नेहमी वाढवत रहा. तर मग आता ठरवा, या 8 भाज्यांच्या पर्यायामधून कोणती भाजी लावून या मे महिन्याला आपल्या कारकिर्दीतला सर्वात फायदेशीर महिना बनवणार आहात. आता विचार करण्याची वेळ नाही, आता कामाला लागण्याची वेळ आहे. जय जवान, जय किसान.